शीना बोरा हत्येचा उलगडा करण्यासाठी पोलीस आरोपींना रायगडला घेऊन गेले। 2012 मध्ये इंद्राणी मुखर्जी आणि तिचा दुसरा पती संजीव खन्ना यांनी इंद्राणीच्या चालकाच्या मदतीने शीनाची हत्या केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी गेल्या 4 दिवसात क्षणाक्षणाला नवीन माहिती पुढे येते। दरम्यान इंद्राणीने आपल्याला वेडे ठरवण्यासाठी मानसोपचार तज्ञांचं खोटं सर्टिफिकेट तयार केल्याचा दावा तिचा मुलगा मिखाईलने केलाय। मिखाईल शीना हरवल्याचं जगासमोर आणण्याच्या तयारीत होता। भविष्यात आपलं पितळ उघडं पडेल या भीतीने आपल्याला वेडे ठरवण्याचा घाट इंद्राणीने घातला होता असा आरोप मिखाईलने केलाय। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। प्रफुल्ल, रायगडमध्ये ही टीम दाखल झालेली आहे, काय एकंदरीत अपडेट्स आहेत? आपला संपर्क होऊ शकत नाही, आपण पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मिखाईल बोरानंतर त्या दरम्यानचे पात्र शीनाच्या सर्वात जवळ होतं ते म्हणजे राहुल मुखर्जी। राहुल मुखर्जी हे खरं बोलत नाही आणि हे सिद्ध झालंय ते एका पासपोर्टमुळे। कसं ते पाहूयात। शीना खून प्रकरण, पहिलं पात्र राहुल मुखर्जी, नातं शीना बोराचा प्रेमी आणि सावत्र भाऊ, आरोप खरं लपवलं। शीना बोरा मर्डर केसमध्ये राहुल मुखर्जीचा मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 2 वेळा जबाब नोंदवलाय। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार राहुलच्या म्हणण्यानुसार त्याचं आणि शीनाशी त्याचं जवळचं नातं होतं आणि एप्रिल 2012च्या नंतर त्याला फक्त शीना शिक्षणासाठी अमेरिकेला गेल्याचं माहिती होतं। मात्र राहुल खोटं बोलतोय हे पोलिसांनीच स्पष्ट केलं। दिस इज शीना बोरा का जो पासपोर्ट है वो हमने देहरादून से आज रिकवर किया। राहुलचा खोटारडेपणाचा पुरावा। राहुलने पोलिसांना सांगितलं की शीना अमेरिकेत असल्याचं इंद्राणीने त्याला सांगितलं। मात्र शीना बोराचा पासपोर्ट राहुल मुखर्जीच्या देहरादून इथल्या घरीच सापडलाय। राहुल मुखर्जीच्या मामाने दावा केला होता की शीना राहुल बरोबर देहरादून मध्ये तिच्या आईसोबत फार्म हाऊस वर आली होती। आता त्याच फार्म हाऊस गुल-ए-शबनम मध्येच शीनाचा पासपोर्ट मिळालाय। शीनाचा पासपोर्ट आपल्याच घरी आहे हे राहुलला माहित नव्हतं। झी मीडिया। शीना बोरा हत्येप्रकरणी आता पीटर मुखर्जी रडारवर आलेत। पीटर मुखर्जींकडे शंकेची सुई येण्याचं कारण म्हणजे पीटर मुखर्जींचं खोटं समोर आलंय। शीना बोराचा पासपोर्ट देहरादूनला सापडलाय आणि देहरादूनमध्येच पीटर मुखर्जी यांची पहिली पत्नी आणि त्यांचा मुलगा राहुल मुखर्जी राहतात। शीना बोरा मर्डर मामले में शक की सुई अब पीटर मुखर्जी की तरफ भी घूम रही है। ऐसा इसलिए हो रहा है क्योंकि पीटर मुखर्जी का झूठ सामने आ रहा है। मुंबई पोलीस कमिशनर राकेश मारिया यांनी दिलेल्या माहितीनुसार शीना बोराचा पासपोर्ट देहरादून इथे सापडलाय। देहरादून जिथे पीटर मुखर्जीची पहिली पत्नी शबनम आणि मुलगा राहुल मुखर्जी राहतात। शीना बोरा का जो पासपोर्ट है वो हमने देहरादून से आज रिकवर किया है। जेव्हा शीनाचा पासपोर्ट देहरादूनला राहुलकडेच होता तर राहुल मुखर्जी आणि पीटर मुखर्जीने इंद्राणीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तरी कसा? पीटर मुखर्जीने सांगितले की तपासात ते पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करण्यास तयार आहेत। मात्र त्यांना जेव्हा केव्हा चौकशीसाठी बोलवण्यात येईल त्यावेळी त्यांचे वकील त्यांच्या सोबत असतील। मुंबई पोलिसांनी राहुल मुखर्जीची आतापर्यंत 2 वेळा चौकशी केली आहे, तर पीटर मुखर्जी यांचा लेखी जबाब नोंदवलाय। आता प्रश्न आहे की हत्या झालेल्या दिवशी म्हणजे 24 एप्रिल 2012ला पीटर मुखर्जी जाणीवपूर्वक देशाच्या बाहेर होते का? या दृष्टिकोनातूनही पोलीस आता तपास करणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।